शिवाजी महाराज इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीने लढले म्हणूनच ते छत्रपती झाले. आपणही काहीतरी वेगळं करूया आणि आपल्या स्वप्नांपर्यंत पोहोचूया. गुड मॉर्निंग वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज मी तुमच्यासाठी कंबाईंड एक्झामसाठी गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाची स्ट्रॅटजी काय असली पाहिजे किंवा गणित आणि बुद्धिमत्ता या विषयातील कोणते घटक आहेत जे तुम्हाला फोकस करायचे आहेत आणि त्या घटकांचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे याच्याबद्दलची माहिती आज आपण पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचं महत्त्व काय आहे हे मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगते, कारण त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की एक्झॅक्टली आपण याचा अभ्यास का करायचा आहे किंवा याचे प्रश्न आपण किती आणि का सोडवायचे आहेत. जनरली म्हणजे मी अगोदरही तुम्हाला सांगितलेलं आहे, ज्या वेळेला 100 विद्यार्थ्यांच्या रेसमध्ये किंवा 100 लोकांच्या रेसमध्ये एक जो पहिला येणार असतो तो प्रथम येतो, तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की या एकाने इतर 99 जणांपेक्षा काहीतरी वेगळं केलेलं असतं. गणित आणि बुद्धिमत्ता हा एक असा विषय आहे, मोस्ट ऑफ द लोकांना त्याची भीतीच वाटते आणि बरेच विद्यार्थी असे आहेत की गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न ते अगदी स्किप करतात. मग मला असं वाटतं की जो घटक इतरांना अवघड जातो तो घटक जर तुमचा स्ट्रॉंग पॉईंट बनला तर अर्थातच या स्पर्धेमध्ये तुम्ही नक्कीच पुढे असाल. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, 15 प्रश्न या विषयावरचे येतात आणि ते प्रश्न अशाच लेवलचे असतात, म्हणजे असेच असतात की जे आपण शालेय पातळी म्हणतो, अगदी ज्या गणिताच्या मूलभूत क्रिया आहेत, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार याच्यावरती आधारित असणाऱ्या क्रियांवरचीच उदाहरणं येतात आणि त्यांना फक्त हेच चेक करायचं असतं की कमीत कमी वेळेमध्ये तुम्ही किती व्यवस्थितपणे विचार करून निर्णय घेऊ शकता. त्यामुळे अगदीच अवघड असे प्रॉब्लेम आयोगाला अजिबात येत नाहीत. म्हणजे MPSCला येणारी जी गणितं असतात ती तुलनेने खूप सोपी असतात जर तुम्ही व्यवस्थित पेपर पाहिला तर. आणि म्हणून आपल्याला गणित आणि बुद्धिमत्ता हा विषय घ्यायचा आहे. ओके. मग आता गणित आणि बुद्धिमत्तेच्या बाबतीत सगळ्यात मोठा एक आपण असं म्हणू शकतो की म्हणजे मुलांची तक्रार जी असते ती तक्रार ही असते की गणित आणि बुद्धिमत्तेसाठी वेळ पुरत नाही. पण मला असं वाटतं जर तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस केली प्रॉपरली आणि तुम्हाला जर हे समजलं की कोणते घटक इम्पॉर्टंट आहेत तर मात्र तुम्हाला नक्कीच गणित आणि बुद्धिमत्तेसाठी वेळसुद्धा पुरेल आणि त्याचबरोबर गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये तुम्ही चांगला स्कोरसुद्धा आणू शकता. तर मग आपण गणित आणि बुद्धिमत्तेबद्दलचे जे महत्त्वाचे टॉपिक आहेत ते पाहूयात. सगळ्यात पहिल्यांदा बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या 4 आपण ज्यांना मूलभूत क्रिया म्हणतो. याच्यापैकी बेरीज वजाबाकीपर्यंत बेरीज आणि वजाबाकी या घटकावरती आत्तापर्यंत 14 प्रश्न आलेत. गुणाकार आणि भागाकार या घटकावरती 20 प्रश्न आलेत. म्हणजे 2012 ते 2019 या कालावधीचा जर विचार आपण केला तर 34 प्रश्न हे तुम्हाला फक्त मूलभूत क्रियांवरतीच आलेले आहेत. मग जर 34 प्रश्न 2012 ते 2019 या कालावधीमध्ये आले असतील तर याचा अर्थ असा होतो की नक्कीच 2 पेक्षा जास्त प्रश्न हे प्रत्येक वर्षी बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या घटकांवरती आलेले आहेत. आणि जे बेरीज वजाबाकी असेल किंवा गुणाकार भागाकार असेल हे आपण अगदी शाळेत असल्यापासून शिकलोय, त्यामुळे त्याच्यामध्ये अवघड वाटण्यासारखं काहीच नाही. त्यानंतर अपूर्णांक संख्यांवरती आत्तापर्यंत फक्त 9 प्रश्न आलेले आहेत. समीकरणं जी आहेत याच्यावरती मात्र 26 प्रश्न आलेले आहेत. सो हा टॉपिक तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे. मग उरतो प्रश्न की मॅडम कुठल्या पुस्तकातून करायचं. म्हणजे मोस्ट ऑफ द स्टुडंट्स हाच प्रश्न रिपिटेटिव्हली विचारतात की मॅडम बुक कोणतं यूज करू. मला असं वाटतं की सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही आयोगाचे क्वेश्चन पेपर जे आहेत ते पहा. त्याच्यातून तुम्हाला एक आयडिया येईल की प्रश्न कसे येतात आणि मग त्यानंतर तुम्ही बुकच्या पाठीमागे लागा. पण सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही आयोगाचे जे प्रश्न आहेत, आयोगाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्यांचा अभ्यास व्यवस्थितपणे करा. त्यानंतर पुढचा टॉपिक येतो एकसमान पद्धती आणि समीकरणे. याच्यावरती आत्तापर्यंत 10 प्रश्न आलेले आहेत, म्हणजे हे तुम्ही समीकरणांमध्येच ॲड करू शकता. त्यानंतर लसावी आणि मसावी याच्यावरती आत्तापर्यंत फक्त 4 प्रश्न विचारलेले आहेत. सरासरीचा जर विचार केला तर सरासरीवरती आत्तापर्यंत 9 प्रश्न आहेत. नफा तोटा या घटकावरती 3 प्रश्न आहेत. अगदी कॉमन सेन्सची गोष्ट आहे पहा. एखादा प्रश्न आलेला असतो म्हणजे 2012 ते 2019 या कालावधीमध्ये फक्त जर 3 प्रश्न नफा तोटा या घटकावर आलेत, याचा अर्थ आपल्याला प्रत्येक वर्षी या घटकावरचा प्रश्न पाहायला नाही मिळाला. पण इन जनरल जर तुम्ही कुठल्याही विद्यार्थ्याला विचारलं जो MPSC करतोय आणि त्याला जर तुम्ही सहज विचारलं की गणित बुद्धिमत्तेमध्ये काय करायचं तर ते सरळ सांगतात की वैवारी करा,
सरासरी करा, शेकडेवारी करा, नफा तोटा करा. रँडमली जे गणित आणि बुद्धिमत्तेचे टॉपिक त्यांच्या दृष्टीने त्यांना इम्पॉर्टंट वाटतात, त्याची नावं ते तुम्हाला सांगतात आणि तुम्हीसुद्धा तेच फॉलो करता. आणि मला असं वाटतं की ही चूक तुम्ही करू नये. कारण आयोगाने जे आत्तापर्यंत प्रश्न विचारलेले आहेत, त्याचा विचार केला तर नफा तोटावरती 3च प्रश्न आहेत. शेकडेवारीवरती 7च प्रश्न आहेत. मग तुम्ही अगोदर जाणून घ्या की आयोगाने कुठल्या टॉपिकला वेटेज दिलेलं आहे आणि त्याच्यानुसार तुम्ही तुमची तयारी करा. त्यानंतर काळ, काम, वेग या घटकावरती 16 प्रश्न आत्तापर्यंत आलेत. म्हणजे प्रत्येक वर्षी 1 किंवा 2 प्रश्न आपण एक्सपेक्ट करू शकतो. सो याचीसुद्धा तयारी तुम्ही थोडी व्यवस्थित करा. वहिवारी आणि दिनमानावरती 9 प्रश्न आहेत. त्रिकोण, चौकोन, क्षेत्रफळ किंवा घन याच्यावरती आत्तापर्यंत 14 प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर अंकमालिका हा गणित आणि बुद्धिमत्तेतला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे असं मला वाटतं. कारण आत्तापर्यंत याच्यावरती 42 प्रश्न आलेले आहेत. म्हणजे प्रत्येक वर्षी तुम्हाला अंकमालिकेवरती प्रश्न पाहायला मिळतो आणि अंकमालिकाच आपल्याला थोडं टफ वाटतं. पण हे तुम्ही इझी कसं करू शकता? तर आत्तापर्यंत अंकमालिकेवरती जे प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न शोधून काढा. त्या प्रश्नांमध्ये कोणतं लॉजिक ॲप्लाय केलेलं आहे. म्हणजे जे आपण सिरीज पाहतो त्याच्यामध्ये कधी-कधी पहिल्या संख्येचा वर्ग असतो, कधी-कधी पहिली संख्या गुणिले 3 अधिक 2 अशा पद्धतीने काही लॉजिक असतात. तर नेमकं कोणतं लॉजिक जास्त वेळा यूज केलेलं आहे, हे तुम्ही फाइंड आउट करा आणि त्यानुसार तुमच्या अभ्यासाची दिशा ठरवा. त्याचबरोबर जे सिरीजमध्ये म्हणजे अंकमालिकेसाठी जे काही रूल्स असतात, तर असे रूल्स तुम्ही सेपरेट एका पेपरवरती लिहून काढा आणि त्या प्रत्येक रूलची 4 ते 5 उदाहरणं तुम्ही सोडवायला सुरुवात करा. जर अशी प्रॅक्टिस तुम्ही केली तर अंकमालिकेवरचे प्रश्न जे आहेत ते तुमचे बरोबर येतील. आणि हे प्रश्न असे असतात की अगदी तुमचं लॉजिक जर लागलं ना, तर पहिल्या 10 सेकंदात सुद्धा तुमचं उत्तर येऊ शकतं. पण जर तुम्ही तिथे अडकून पडलात तर कदाचित तुमचं उत्तरही येत नाही आणि तुमचा वेळही जातो. त्यामुळे याच्यासाठी मॅक्झिमम प्रॅक्टिस ही इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर अंकमालिकेप्रमाणेच इम्पॉर्टंट असा दुसरा टॉपिक तो म्हणजे शब्दमालिका. कारण याच्यावरती सुद्धा आत्तापर्यंत 36 प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. सो इथे सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे? शब्दमालिकेवरचे जे प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत ते पाहायचे आहेत. प्लस तुम्हाला स्कॉलरशिपच्या बुकमध्ये त्यानंतर MTS, NTSचे जे बुक्स असतात त्याच्यामध्ये जे शब्दमालिकेवरचे प्रश्न सापडतात तर त्या प्रश्नांचा तुम्हाला सराव करायचा आहे. घड्याळ आणि दिशा याच्यावरती 11 प्रश्न आलेले आहेत. हे प्रश्न इझी असतात, अगदी कॉमन सेन्सवरती सुटणारे प्रश्न असतात. नातेसंबंधावरती आत्तापर्यंत 3 प्रश्न आलेले आहेत. बैठक व्यवस्थेवरती 11 प्रश्न आलेले आहेत. बैठक व्यवस्थेवरचे प्रश्न थोडे टफ वाटतात आपल्याला आणि थोडे टाईम कन्झ्युमिंग असू शकतात. पण जर तुमची प्रॅक्टिस असेल तर तुम्ही अगदी ऑब्झर्वेशनवरून 2 मिनिटामध्ये म्हणजे ते डायग्राम वगैरे ड्रॉ करून तुम्ही लगेच त्याचा आन्सर काढू शकता. त्यानंतर आकृत्यांवरती 29 प्रश्न आहेत. थोडं आकृत्यांवरती कशा पद्धतीचे प्रश्न आलेत म्हणजे पाण्यातील प्रतिमा आहे की आरशातील प्रतिमा आहे किंवा मग एखाद्या आकृतीमध्ये लपलेला भाग ओळखायला सांगितलेला आहे किंवा आकृती कट करून कोणता भाग त्याच्यामध्ये फिट बसतो, कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत ते व्यवस्थितपणे एकदा जुन्या प्रश्नपत्रिकांमधून पाहून घ्यायचं. ओके. त्यानंतर विधाने, अनुमाने, तर्कसंगतता आणि ठोकळे यांच्यावरती आत्तापर्यंत 21 प्रश्न आलेले आहेत. सो याचे सुद्धा आत्तापर्यंत आलेले प्रश्न पाहून घ्या आणि त्यानंतर एक 50 प्रश्नांची प्रॅक्टिस तुम्ही करा की ज्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे रूल्स ॲप्लाय करून ते क्वेश्चन सोडवता येतील. आणि त्यानंतर दिवस किंवा दिनमान याच्यावरती आत्तापर्यंत एकच प्रश्न आलेला आहे. सो हे होते गणित बुद्धिमत्तेचे महत्त्वाचे टॉपिक. याच्यामध्ये अवघड असं काहीच नाही. फक्त एकच असतं की गणित बुद्धिमत्ता म्हटलं की आपल्याला पहिल्यापासूनची एक भीती बसलेली असते आणि म्हणून हे तुम्हाला टफ वाटतं. पण जर तुम्ही थोडंसं व्यवस्थितपणे ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल की गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न हे खरंच खूप सोपे असतात आणि त्याच्यामध्ये जास्त डोकं लावण्याची खरंच आवश्यकता नसते. फक्त तुम्ही निर्णय किती पटकन घेऊ शकता हे आयोगाला तपासायचं असतं. म्हणून आयोगाने तुम्हाला ते प्रश्न दिलेले असतात. त्याच्या पाठीमागे तुम्ही गणितातले किती मोठे तज्ज्ञ आहात हे तपासणं हा आयोगाचा सुद्धा हेतू नसतो. आणि त्यामुळे 10वी-12वीच्या दर्जाची गणितं येतात आणि ती ऑलरेडी आपण स्कूलमध्ये शिकलेलो असतो. त्यामुळे ती गणितं सोडवायला काहीच अडचण नाही. मला असं वाटतं की गणित बुद्धिमत्तेमध्ये तुमचा अटेम्प्ट 12 ते 13 असायला हवा आणि ॲक्युरसी जर विचार केला तर याच्यापैकी 10 ते 11 प्रश्न तुमचे बरोबर आले पाहिजेत आणि तेवढे येतात.
फक्त तुम्हाला प्रॅक्टिस जास्त इम्पॉर्टंट आहे. आता उरतो प्रश्न गणित बुद्धिमत्तेची प्रॅक्टिस कशी करायची? जर मला विचाराल तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही डेली प्रॅक्टिस करा. कारण डेली प्रॅक्टिसचा फायदा हा होतो की तुमचे स्पीड पण इन्क्रीज होतं आणि त्याचबरोबर तुमची ॲक्युरसी पण इन्क्रीज होते आणि त्यामुळे इतरांपेक्षा पुढे राहण्यासाठी गणित बुद्धिमत्ता हा विषय तुम्हाला खूप जास्त हेल्पफुल ठरू शकतो. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे हा विषय जसा तुम्हाला प्रीला आहे त्याच पद्धतीने तो मेन्सला सुद्धा आहे आणि म्हणून तुम्हाला हा व्यवस्थितपणे करायचा आहे. सो आजचं जे लेक्चर होतं ते तुम्हाला नक्कीच आवडलं असेल तर लाईक करा. आपला जो टेलिग्राम ग्रुप आहे तर तिथे तुम्ही जॉईन करू शकता. त्याची लिंक तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती दिसत असेल. त्याचबरोबर ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल. तर तिथे तुम्ही तुमचे काही डाऊट्स असतील तर ते माझ्यासोबत शेअर करू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि जर अजून तुम्ही वॉरियर ऑफिसर या आपल्या कुटुंबाचे सदस्य झाला नसाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि वॉरियर ऑफिसर या कुटुंबाचे सदस्य व्हा. स्टे सेफ. थँक यू वॉरियर्स.